माझी झाली नाहीस तर मी तुला दुसरं कुणाचीच होऊन देणार नाही. हे वाक्य अनेक प्रेमी आशिकांच्या मनात असतं किंवा एक डायलॉग म्हणून ते चांगलं वाटतं. पण जेव्हा प्रॅक्टिकली या विचारातून एखादी विकृत व्यक्ती एखाद्याला संपवते, तेव्हा मात्र ते माणुसकीला काळिमा फासणारं ठरतं. मंडळी, नागपूरच्या गोधनी रेल्वे परिसरात अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीला आली आहे. 23 वर्षाच्या तरुणीची तिच्या शेजारी राहणाऱ्या 38 वर्षाच्या नराधमानं हत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून त्यानं हे कृत्य केल्याचं तपासातून समोर आलंय. मात्र या ठिकाणी नेमकं घडलं काय? हा विकृत माणूस नेमका कोण आहे आणि एकूणच प्रकरण काय आहे? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. प्राची खापेकर, BA शिक्षण घेणारी एक विद्यार्थिनी. गोधनी इथल्या कलेक्टर कॉलनीमधल्या राजलक्ष्मी सोसायटीत ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. आरोपी शेखर ढोरे हा तिच्या शेजारी राहत होता. शेखरच्या बायकोसोबत प्राची शिवणकामाचं कामही करत होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत शेखरनं प्राचीसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. शेखर प्राचीला गेल्या अनेक दिवसांपासून फॉलो करत होता. प्राचीवर त्याचं एकतर्फी प्रेम होतं. त्यानं तिला लग्नासाठी मागणी देखील घातली होती. मात्र प्राचीनं त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. शेखरचा हेतू लक्षात येताच प्राचीनं त्याच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. हीच गोष्ट शेखरला सहन झाली नाही. प्राचीच्या नकाराचा राग शेखरच्या मनात होता. मंगळवारी सकाळी प्राचीच्या घरात कुणीच नव्हतं. याच मोक्याचा फायदा घेत शेखर तिच्या घरात घुसला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचं रूपांतर हिंसाचारात झालं आणि रागाच्या भरात शेखरनं प्राचीचा गळा दाबून तिची हत्या केली. प्राचीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर शेखरनं तिच्याच ओढणीचा फास बनवून तिचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकवला. हत्येचा बनाव रचत घटनास्थळावरून तो फरार झाला. थोड्या वेळानं प्राचीच्या घरचे घरी परत आले. त्यांना हा धक्कादायक प्रकार समजला. त्यांनी लगेचच मानकापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राचीनं स्वतःला संपवलं असल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये प्राचीच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याचं आणि गळ्यावर खुणा असल्याचं आढळून आलं. यातूनच ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं. पोस्टमार्टम रिपोर्टमधून शेखरच्या या कृत्याचा भांडाफोड झाला. यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या शेखर ढोरे याला ताब्यात घेतलं. कडक चौकशीनंतर शेखरनं गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या तरुणीची निर्गुण हत्या झाल्यामुळं मानकापूर आणि गोधनी परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेमुळं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मंडळी, गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरमध्ये हत्यांचं प्रमाण बरंच वाढलंय. प्रॉपर्टीच्या वादातून भावानंच भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्याबरोबरच एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानं आपल्याच आई वडिलांची हत्या करून मृतदेह घरात ठेवला होता. ही देखील घटना नागपूरचीच आहे. आणि अशातच आता ही एकतर्फी प्रेमातून हत्या होणारी घटना समोर आल्यामुळं नागपूर चांगलंच हादरून गेलंय. मंडळी, आपण बऱ्याचदा ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की ज्या माणसावर आपलं प्रेम असतं किंवा जो माणूस आपल्याला आवडतो त्याच्या आनंदामध्येच आपण आनंदी राहायचं असतं. यालाच खरं प्रेम म्हणतात. पण अशा प्रकारच्या घटना या प्रेमाचं नाही तर एका विकृतीचं उदाहरण आहेत. स्वतः विवाहित असताना देखील शेखरच्या डोक्यात ही विकृती निर्माण झाली आणि त्याच्या या विकृतीमुळं एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. एका कुटुंबापासून त्यांची तरुण पोरगी कायमची दुरावली गेली. बाकी घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.